आमरा मंडळी, आज आपण सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यातील गोरसळ या ऐतिहासिक गावात आहोत. श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त फार ऐतिहासिक सुंदर असं कुस्ती मैदान आज पार पडलं. 1 नंबरला सिकंदर शेख आणि गौरव शर्मा अशी कुस्ती झाली आणि या कुस्तीला तुफान असं प्रेक्षक आलं होतं. मी या गावचे सुपुत्र, एक आदर्श शिक्षक आणि 2017ला ज्यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे, आदरणीय मारुती जाधव गुरुजी यांच्याशी आपण बोलतोय. गुरुजी, कसं कसं नियोजन असते, काय इतिहास आहे हा? या गावात मला वाटतंय 2014ला मी रिटायर झालो. त्या अगोदर मैदान लहान होत होती, 2000-3000 पर्यंत. मग 15 सालापासून मैदान मोठी घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा 26 जानेवारीला मिटिंग घेतली आणि सर्व ग्रामस्थांना सांगितलं, बा ग्रामपंचायतीने 1 नंबरची कुस्ती गावची काय लावायची, गावच्या पैशातून. 2 नंबरची कुस्ती ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य. सरपंच 10,000, उपसरपंच 5,000 आणि सदस्य 2100. सोसायटी तसंच, चेअरमन 10,000, व्हाईस चेअरमन 5,000 आणि सदस्य 2100. अशा त्या प्रमाणे आम्ही कुस्त्या 2 आणि 3 लावत गेलो. त्यानंतर डोनर रूपानं त्याखालच्या आम्ही सगळ्या कुस्त्या लावल्या. गेली 10-12 वर्ष मैदान अतिशय चांगलं होते. अगदी छोट्याशा गावामध्ये आज संपूर्ण हिंदुस्थानात गाजत असणारा सिकंदर शेख आणला. कारण सिकंदर शेख हा महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला महागडा एक रेसलर आहे किंवा पहिलवान आहे, आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर. आज हे देखणं असं कुस्ती मैदान पार पडलं. मग आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे, किती वर्गणी गोळा होते आणि कसं याचं नियोजन केलं जातं? गावचे लोकवर्गणी 3 ते 4 लाख रुपये जमते आणि आम्ही बरेच वर्ष झालं सिकंदरला आणण्यासाठी प्रयत्न करत होतो. सगळे महाराष्ट्राची केसरी खेळवले, माऊली कोकाटे, पृथ्वीराज पाटील, बाला रफिक सगळे खेळवले, पण सिकंदरच राहिले होता. आमचे हे कॅशियरनी खुदबुनाने आणि बाजीराव साहेबांनी म्हटले, यावर्षी सिकंदरच आणायचा. त्या सरपंच सर्व त्या आपली ग्रामपंचायत सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, ते सगळे सांगितलं की आपण यावर्षी सिकंदर आणायचाच. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आणलं. अगदी सुंदर कुस्ती मैदान पार पडलं. तुम्हा सर्वांचं तमाम महाराष्ट्रातील कुस्तीगरांच्या वतीनं मनापासून धन्यवाद बाळगतो. आपण कुस्ती हेच ध्यास यूट्यूब चॅनलला दिलेल्या बाईटबद्दल दीपक पवार या कुस्ती हेच ध्यास यूट्यूब चॅनल संस्थापक, मी निवेदक परशुराम पवार, मनापासून धन्यवाद बाळगतो आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद.